फ्रेंड्स, चला आज आपण बनवत आहोत मसाला खिचडी। त्यासाठी काय लागते मी तुम्हाला सांगतो। त्यासाठी लागणारी सामग्री: गोड नीम, 2 लाल मिरचे, 1 कांदा, 1 टमाटर, अद्रकचा तुकडा आणि लसण। आणखी मसाल्यामध्ये 1 तेजपत्ता, तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, जिरं आणि कस्तुरी मेथी। आणखी 1 पाव दही आणि रात्रीला भिजवून ठेवलेली डाळ। आणखी तांदूळ। घेऊन घेऊ आपण तेल। आपलं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये टाकू आपण आता तेजपान, आणखी थोडंसं जिरं, आणखी टाकूया 2 हिरव्या मिरच्या। जिरं फुटून झालेलं त्यामध्ये टाकू आपण गोड नीम। तर त्यामध्ये टाकूया आपण लसण आणि टाकूया अद्रक। आता याला छान हलवून घेऊया। आता त्यामध्ये टाकू आपण कांदा। छान लसण आणि कांद्याला आपण शिजवून घेऊया। आता आपण टाकूया यामध्ये टमाटर। बघा असं छान आपला टमाटर, कांदा वगैरे शिजून झालेला आहे। आता यामध्ये टाकून आपला गरम मसाला आणि छान याला आता चम्मच देऊन आपण यामध्ये आपण टाकून देऊ कस्तुरी मेथी आणि टाकूया 2 चम्मच तिखट। त्याला पण हलवून घेऊया। आता त्यामध्ये टाकून घेऊया हळद। बघा हळदीचा छान कलर सुटलेला आहे। आता यामध्ये टाकू आपण आपलं दही। पूर्ण छान असं शिजलेलं आपलं। आता यामध्ये टाकून देऊ आपण डाळ आणि तांदूळ। डाळला थोडं चम्मच देऊन थोडं शिजू देऊ। तांदूळ मी अगोदरच वॉश करून घेतलेले होते, यामध्ये टाकून देऊन आपण तांदूळ। आता याला छान एकजीव करून घ्यायचा चम्मच देऊन पूर्ण। बघा असं आपण एकजीव करून घेतलेलं सगळ्यांना। आता त्यामध्ये सोडूया आपण पाणी आणि पाणी नंतर आता टाकूया त्याच्यामध्ये मीठ। चम्मच देऊन देऊ। छान असा चम्मच देऊन आता कुकर आपण बंद करून देऊ आणि 2 शिट्ट्या होतपर्यंत वेट करू। चला आता आपण कुकर लावून घेतलेला आहे। आता 2 शिट्ट्याची वेट करूया। अशा पद्धतीने बनवा मसाला